आपल्याकडे विद्यार्थी लायब्ररी कार्ड घेऊन आला की अशा पद्धतीने आपण त्यांना या ठिकाणी बारकोड सिस्टीम दिलेली आहे। हा बारकोड छोटा आहे म्हणून या ठिकाणी मोठा सुद्धा बारकोड प्रिंट केलेला आहे। छोटा कधी कधी स्कॅन करायला त्रास देतो म्हणून। आणि बारकोड मशीन आणि ग्रंथालयाचं सॉफ्टवेअर हे SCRTच्या विद्या परिषदेच्या आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या नियमानुसार जे ग्रंथालयाचं व्यवस्थापन आहे ते चांगलं ठेवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। तर हा बारकोड स्कॅन केला की त्या ठिकाणी विद्यार्थी लगेच सर्च होतो। तसाच बारकोड पुस्तकांना सुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याचा आपण या ठिकाणी डेमो बघू शकतो। आता या विद्यार्थिनीला पुस्तक हवंय, सुधा मूर्तींचं परी नावाचं पुस्तक तिने मला काल मागितलं होतं, ते आपण आज तिला देतो। या ठिकाणी जर आपण बघितलं त्या बारकोडला आपण त्या ठिकाणी तिथपर्यंत आपला कर्सर गेलेला आहे आणि बारकोड आपण स्कॅन करतो। परी नावाचं पुस्तक आपण त्याला एक इश्यू म्हटलं की त्या ठिकाणी ते जाणार आहे। बुक इश्यूड सक्सेसफुली। आता हेच पुस्तक जर आपल्याला परत रिटर्न घ्यायचं म्हटलं तर या ठिकाणी जिथं आपल्याला रिटर्न बुक घ्यायचं त्या ठिकाणी जायचं। हे कार्ड आपल्याकडेच आपण ठेवून घेतो। जर हे कार्ड गहाळ झालं तर याचा नंबर आपल्याकडे सेव्ह असतो आणि इथं आपण त्या ठिकाणी हे कार्ड नसेल तरी सुद्धा ते पुस्तक आपल्याला रिटर्न देता येतं। अशा पद्धतीने बारकोडच्या पद्धतीने पुस्तकाची देवाणघेवाण आणि एखादं पुस्तक तुम्हाला पटकन सर्च करायचं आहे ते सुद्धा बारकोडच्या माध्यमातून आपल्याला करता येतं। अशा पद्धतीचं ग्रंथालय व्यवस्थापन ठेवण्याचं आपण काम केलं।